वा अंबिकाबाई वा, कमाल केलीत तुम्ही, वा. अहो पाटील, तुम्हाला कुठेतरी बघितल्यावानी वाटतं या. अगदी बराबर ओळखलं अंबिकाबाई तुम्ही. पिंपळवाडीला तुका पाटला बरोबर तुमचा सवाल जवाब झालता ना, तेव्हा म्या तिथं हजर होतो. हा वय वय, काय म्हणती या पिंपळवाडी? हाय एकदम झकास आहे. अंबिकाबाई, तुका पाटलाला भडकवणाऱ्या ते देशमुखाच्या पोराचं पुढं काय झालं कळलं ना तुम्हाला? नाही, काय झालं? त्याचं पार वाटोळ झालं. त्याची समधी वस्ती जळाली आणि त्यो बी बिचारा त्यात जळून खाक झाला. अरे देवा, मला तर वाटतं या हा समजा त्या तुका पाटलाचाच कावा असणार. अगदी बराबर बोललात अंबिकाबाई तुम्ही. आरोपी विष्णू बाळा याने धनाजी देशमुख यांच्या वस्तीला आग लावली आणि त्या आगीत धनाजीचा मृत्यू झाला. तसेच तुकाराम पाटील यांच्या वाड्यात घुसून त्यांची तिजोरी फोडली. हे न्यायालय आरोपी विष्णू बाळा यास भारतीय दंड संहिता 307 आणि 379 प्रमाणे प्रत्येकी 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत आहे. चांगला दावा साधलास पाटील. ध्यानात ठेवीन, पक्क ध्यानात ठेवीन म्या. अरे आधी 7 वर्ष खडी फोड, मग बघू. घेऊन जा त्याला. 7 वर्ष काय, 7 महिन्यात बाहेर येतो का नाही बघ. तुझं तीस भरल्यात पाटील. तुला विसरणार नाही म्या, ध्यानात ठेव. तुला विसरणार नाही. ओ पाटलीन, या की इकडं. काय हो, काय झालं? डब्यात आहे ना समजा. अहो समजा हाय, पण इडा करून देणारे हात घरकामात गुंतलेत, त्याचं काय करायचं? आम्हासनी सांगा, तुम्ही काशीनाथची आय हाय, वय वाड्याची मालकीन हाय, वय अख्ख्या गावची पाटलीन हाय. वय हो. अहो मग आमची बी कोणीतरी हाय का नाही? असं आडवळणानं कशापायी बोलताय? सरळ सांगायचं की इडा करून दे म्हणून. असं म्हणजे हुकमाशिवाय तुम्ही काय करणारच नाही असं ठरवलंय का? तसं ना भाऊ. मग कसं, आपलं लगीन झालं, तुम्ही घरात आला, तेव्हा काय सुखाचे दिवस होते आमचे. मग आमचं जेवण झालं की 5 पानाचा इडा असा आमच्या समोर असायचा. नाही तर आता मी हे बकरीवाणी अशी ही पानं खायला लागतात चुकलेली आम्हाला. इडा करून काय करायचं? तो वाळूनच जातो की जागच्या जागी. घरात कधी असता तुम्ही इडा खाया? मला सांगतात कौतुक आपलं.